यानंतर जाऊयात आपण उत्तर प्रदेशाच्या राजकारणात, कारण यूपीतल्या ऐतिहासिक निकालानंतर उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री कोण होणार याची सध्या चर्चा सुरू आहे। आज मोदींचा भाजप कार्यालयात जंगी सत्कार केला जाणार आहे। त्यानंतर भाजपच्या संसदीय बैठकीत मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे। केशव प्रसाद मौर्य, मनोज सिन्हा यांची नावे चर्चेत असून साक्षी महाराज आणि योगी आदित्यनाथ यांचा देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाव येतंय आणि त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे आहे। आणि उत्तर प्रदेशातल्या या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नावं अनेक आहेत, मोठं मॅन्डेट आहे, पण यामध्ये राजनाथ सिंह यांचं नाव आता मागे पडलंय का आणि काय दिल्लीत सध्या सुरू आहे मुख्यमंत्री पदाच्या नावाच्या संदर्भात? विलास, कालचा जो उत्तर प्रदेशमधला भाजपचा विजय होता तो ऐतिहासिक असा विजय होता। स्वातंत्र्यानंतर खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यश पहिल्यांदाच एका पार्टीला उत्तर प्रदेशमध्ये मिळालेलं आहे आणि साहजिक आहे की त्याच्यानंतर आता उत्तर प्रदेश मध्ये भाजपचा चेहरा कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या मुख्यालयामध्ये येणार आहेत, पण त्याच्या आधी संसदीय बोर्डाची एक मीटिंग होतीये आणि त्याच्यामध्ये 4ही राज्यांच्या सीएम पदावरती कोण असणार याच्याबद्दलच्या नावाची चर्चा होईल। आज नाव डिक्लेअर होणार नाहीये, मात्र किमान कोण असतील पर्याय याच्याबद्दलची चर्चा मात्र आज नक्की होईल। उत्तर प्रदेशमध्ये जी नावं घेतली जात आहेत, जसा तो उल्लेख केला त्याच्यामधली 3 नावं जास्त महत्वाची आहेत। एक तर केशव प्रसाद मौर्य जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते ओबीसी वर्गातून येत असल्यामुळे त्यांची शक्यता जी आहे ती अधिक वर्तवण्यात येते। दुसरं मनोज सिन्हा हे मोदींच्या अत्यंत जवळचे संघाशी एकनिष्ठ असलेलं नाव आहे आणि केंद्रामध्ये मंत्री देखील आहेत। जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला होता तेव्हा मनोज सिन्हावरती विश्वास दाखवत त्यांना एक स्वतंत्र कार्यभार असलेलं खातं देखील देण्यात आलेलं होतं। आणि एक नाव महत्वाचं आहे, खरं तर ते लो प्रोफाईल असलं तरी ते अचानकपणे पुढे येऊ शकतं। जसं आपण पाहिलंय की हरियाणामध्ये मोहनलाल खट्टर हे अचानक पद्धतीने जसे पुढे आले, तसंच दिनेश शर्मा हे सध्या लखनौचे महापौर आहेत भाजपचे आणि उत्तर प्रदेशची सध्याची निवडणूक राहिलेली आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये दिनेश शर्मा यांनी फार मोठा रोल बजावलेला आहे। ते पक्षाच्या कुठल्या मोठ्या पदावर नसले तरी निवडणूक समितीवरती मात्र होते आणि तिकीट वाटपात त्यांचा फार मोठा हात होता। त्यामुळे या 3 नावांच्यावरती जास्त चर्चा होतीये। अर्थात जसं राजनाथ सिंह यांचं नाव पहिल्यांदा घेतलं जात होतं उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या आधीही, मात्र ती शक्यता आता दिसत नाहीये, कारण मोदींना असाच चेहरा हवाय जो त्यांच्या नावानं उत्तर प्रदेशची गादी सांभाळेल। नक्कीच, आणि तो चेहरा कोण असेल याची उत्सुकता स्वाभाविकपणे देशातल्या सगळ्यांनाच आहे, कारण उत्तर प्रदेशनं ऐतिहासिक असा कौल भाजपला दिलाय। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।